घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली, तर या घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर 304, 338, 337 आणि 34 च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर भावेश भिंडे सध्या बेपत्ता असल्याची माहिती समोर आली। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। घाटकोपर इथल्या पंतनगर परिसरात असलेल्या बीपीसीएल पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळून अनेकांचे मृत्यू झालेले आहेत, तर अद्यापही 40हून अधिक जणांचा उपचार सुरू आहे। सध्या आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावरती ज्या पद्धतीत होर्डिंग पडलं, हे होर्डिंग हटवण्याचं काम एकीकडे सुरू असलं तरी होर्डिंग हे अनधिकृतपणे त्या ठिकाणी उभारण्यात आलं होतं। एकूणच या होर्डिंगवरती जे जाहिरातीचं काम आहे ते इगो कंपनीकडे होतं आणि ह्या कंपनीला अनधिकृतपणे परवानगी देण्याचं काम हे पालिकेने केलेलं आहे। एकूणच त्यावेळीचे पालिकेचे अधिकारी कोण होते, आयुक्त कोण होते, यांची संपूर्णतः चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। पण मात्र इगो कंपनी ज्या ठिकाणी आहे मुलुंड पश्चिम, त्या ठिकाणी मी सध्या आलेली आहे। आपण पाहू शकतो कल्पवृक्ष ही इमारत आहे मुलुंड पश्चिम या ठिकाणी। इगो कंपनी याच इमारतीच्या 5व्या मजल्यावरती आहे आणि अद्यापही जे ऑफिस आहे ते सुरू आहे। ऑफिसमध्ये अद्यापही 10 ते 12 लोक काम करत असताना पाहायला मिळतात। मात्र त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्याकडून देण्यात येत नाहीये। पण मात्र इगो कंपनीचे जे ओनर आहेत भावेश भिंडे यांच्या विरोधात काल आपण पाहिलं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अद्याप त्यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल आहे। मात्र ते फरार असल्याची माहिती मिळत आहे। आपल्या कुटुंबासोबत ते या ठिकाणून फरार झाले असल्याची माहिती आहे। पोलीस त्यांचा शोध घेतात। इगो कंपनीला ही परवानगी कोणी दिली होती आणि मागच्या किती वर्षापासून इगो कंपनी त्या ठिकाणी अनधिकृतपणे हे होर्डिंग जे आहे ते उभारत आहेत, याची संपूर्णतः चौकशी जी आहे ती करण्यात आता येत आहे। पुढे रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।